नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत, श्रावण महिना आणि त्यातील काही विशिष्ट वृक्षांचं महत्त्व. हो नमस्कार. श्रावण म्हणजे शिव आणि पार्वती यांच्या उपासनेचा काळ. बरोबर. आणि आपल्याकडे एका YouTube व्हिडिओमधून आलेली माहिती आहे जी सांगते की चातुर्मासात भगवान विष्णू पृथ्वीचा भार शिवाकडे देतात आणि शिव पृथ्वीवर वास करतात. अगदी. तर त्या माहितीच्या आधारावर आपण आज हे बघणार आहोत की श्रावणात काही झाडांची पूजा किंवा त्यांना स्पर्श करणं याला एवढं महत्त्व का दिले जातं आणि त्याचे फायदे काय सांगितले जातात, नाही का? म्हणजे संकट टाळणं, घरात भरभराट येणं वगैरे. बरोबर. तर सुरुवात करूया बेलाच्या झाडापासून. बरं. शंकरासाठी हे खूप महत्त्वाचं मानले जातं असं म्हणतात. हो अगदी. त्या व्हिडिओमध्ये शिवपुराणाचा संदर्भ आहे की हे झाड शंकराला खूप प्रिय आहे. त्याची पानं म्हणजे त्रिदळी बेलपत्र आपण वाहतोच. पण त्यात स्कंद पुराणातील एक कथा पण सांगितली आहे जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली. अच्छा, काय कथा आहे ती? की हे झाड म्हणे पार्वती देवीच्या घामाच्या थेंबातून तयार झालंय. अरे वाह, म्हणजे थेट देवीशी संबंध आहे याचा. इतकंच नाही तर त्या व्हिडिओनुसार झाडाच्या प्रत्येक भागात देवीचे एक रूप आहे म्हणे. मुळात गिरिजा, खोडात महेश्वरी, फांद्यांमध्ये दक्षायणी, पानात स्वतः पार्वती, फुलात गौरी आणि फळात कात्यायणी. अच्छा, आणि महालक्ष्मी सुद्धा वास करते असे त्यात म्हटलंय बहुतेक. हो हो बरोबर. म्हणजे हे झाड म्हणजे जवळजवळ देवीचं चालतं बोलतं रूपच झालं. खरे. मग या व्हिडिओमध्ये याची पूजा कशी करायची हे पण सांगितलंय का? काही विशेष पद्धत? हो आहे ना. म्हणजे मुख्य म्हणजे श्रद्धा महत्वाची, पण विधी पण दिलाय. झाडाजवळ तुपाचा दिवा लावायचा, शक्यतो मातीचा किंवा कणकेचा, आणि त्याची वात उत्तर दिशेला म्हणजे कुबेराच्या दिशेला असावी. ओके. आणि पाण्याबद्दल काही? हो, कच्चं दूध आणि थोडे काळे तीळ मिसळून पाणी अर्पण करायचं, ओम नमः शिवाय म्हणत. आणि जमलं तर 11 प्रदक्षिणा घालायच्या. आणि नाही जमलं तर तिथे बसून मंत्रजप केला तरी चालतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाडाला स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची. अच्छा, हे कधीही करता येतं की फक्त सोमवारी? तसं कधीही करता येतं, पण श्रावणातलं सोमवार किंवा शनिवार जास्त चांगला असं त्यात म्हटलंय. समजलं. आता पुढचं झाड धोत्रा, हे पण शंकराशी संबंधित आहे? हो, पण याबद्दलची माहिती थोडी वेगळी आहे, नाही का? बरोबर. धोत्र्याचं फूल किंवा फळ शंकराला प्रिय आहे कारण ते समुद्र मंथनातून आलेल्या विषाचं प्रतीक आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. म्हणजे ते विष शंकराने प्राशन केलं त्याच्याशी संबंध आहे. अगदी. पण गंमत म्हणजे बेलाच्या झाडासारखी धोत्र्याच्या झाडाची पूजा कशी करावी याचा सविस्तर विधी त्या व्हिडिओमध्ये नाहीये. अच्छा. फक्त फूल किंवा फळ अर्पण करण्यावर आणि ते नंतर जवळ ठेवण्यावर भर आहे. म्हणजे इथे प्रतिकात्मक महत्त्व जास्त दिसतंय. ओके, आता शमी वृक्षाबद्दल बोलूया. याचा संबंध शनिदेव आणि शिव दोघांशी जोडलाय. हो, आणि हा वृक्ष दुःख आणि त्रास दूर करतो अशी श्रद्धा आहे असं त्या माहितीनुसार दिसतं. श्रीरामाने लंकेला जाण्यापूर्वी याची पूजा केली होती असा पण उल्लेख आहे. आणि एक गोष्ट ऐकली होती की एक शमीपत्र 100 बेलपत्रांइतकं पुण्य देतं. बरोबर, तसा उल्लेख आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि हे झाड आपण घरीही लावू शकतो म्हणे. बाहेर पडताना याचं दर्शन शुभ मानलं जातं. मग याची पूजा पद्धत कशी आहे? बऱ्यापैकी सारखीच आहे. म्हणजे तुपाचा दिवा, कच्चं दूध मिसळलेलं पाणी, हळद, कुंकू आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करायचा. आणि इच्छा व्यक्त करायची. हो, इच्छा मागणं महत्वाचं. म्हणजे हा एक प्रकारे संरक्षणासाठी आणि अडचणी दूर करण्यासाठी पूजला जाणारा वृक्ष आहे. आतापर्यंत आपण शिव आणि शनी यांच्याशी संबंधित वृक्ष पाहिले. आता केळीचं झाड, याचा संबंध विष्णू आणि गुरुग्रहाशी जोडला जातोय. हा जरा वेगळा संदर्भ झाला. अगदी. केळीच्या झाडात भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती वास करतात असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे ते नशीब आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पूजेची पद्धत पण सोपी सांगितलीये. साधं पाणी अर्पण करायचं, हळद वाहायची. हळद? हां, कारण ती विष्णू आणि लक्ष्मीला प्रिय आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे गुरुग्रह पण बलवान होतो अशी श्रद्धा आहे. अच्छा. दिवा लावताना त्यात चिमूटभर हळद टाकायला सांगितलीये. आणि ओम नमो भगवते वासुदेवाया म्हणत 11 प्रदक्षिणा घालायच्या. आणि याने काय होतं म्हणतात? म्हणजे नोकरी, आर्थिक स्थिरता यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची. किंबहुना नोकरी व्यवसायासाठी केळीचं झाड लावणं शुभ मानलं जातं असंही त्यात म्हटलंय. ओके. आता शेवटचं पण खूप महत्वाचं झाड पिंपळ. हो,
भगवद्गीतेत तर श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे, यावरूनच याचं महत्त्व कळतं. अगदी बरोबर. आणि स्कंद पुराणाचा संदर्भ देऊन त्या व्हिडिओत म्हटलंय की मुळात विष्णू, खोडात कृष्ण आणि फांद्यांवर नारायण वास करतात. अरे बापरे, म्हणजे हे तर देवांचं निवासस्थानच झालं. तसंच काहीसं. याची पूजा विशेषतः श्रावण शनिवारी खूप महत्वाची मानली जाते. अच्छा, त्यासाठी काही वेगळा विधी आहे का? हो, थोडा वेगळा आहे. कणकेचा चौमुखी दिवा लावायचा, तोही मोहरीच्या तेलात आणि त्यात काळे तीळ टाकून. मग झाडाला काळे तीळ आणि साखर अर्पण करायची. काळे तीळ मिसळलेलं पाणी पण अर्पण करायचं. आणि मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत 11 प्रदक्षिणा आणि शेवटी नतमस्तक होऊन इच्छा मागायची. यात अजून एक वेगळी सूचना आहे ना? हो, ती म्हणजे पूजेनंतर मागे वळून न पाहता घरी परतायचं. ओके, तर या YouTube व्हिडिओच्या आधारे आपण आज बेल, धोत्रा, शमी, केळी आणि पिंपळ या 5 वृक्षांचं श्रावणातलं महत्त्व पाहिलं. हो, त्यांची पूजा किंवा त्यांना स्पर्श करण्याची पद्धत आणि त्यामागे काय श्रद्धा आहेत हे समजून घेतलं. शंकरापासून विष्णूपर्यंत, संरक्षणापासून समृद्धीपर्यंत प्रत्येक वृक्षाचे एक वेगळं महत्त्व त्या माहितीनुसार दिसतंय. ना येतो की हे जे निसर्गातले घटक आहेत, म्हणजे झाडं आणि आपली श्रद्धा किंवा परंपरा, यांचा संगम किती घट्ट आहे. बरोबर. आजही इतके लोक या गोष्टी का मानतात, का करतात, याचं कारण कदाचित त्या निसर्गाबद्दलच्या आदरात आणि त्यातून मिळणाऱ्या एका आध्यात्मिक समाधानात असावं, नाहीता? हा निसर्ग आणि श्रद्धा यांचा मिलाप खरंच विचार करण्यासारखा आहे.